सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत सिडकोचे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेत। सर्वसामान्यांना परवडणारी घर मिळावी, सोबतच मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी सिडकोच्या जाचक अटी शिथिल केल्या जाणार असल्याचंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबात आधी सिडकोचं घर असेल तरी पुन्हा संबंधित कुटुंबाला दुसरं घर घेता यावं यासाठीच्या अटीत बदल करणार असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आपल्यावर या ठिकाणी संजय शिरसाट सर आहेत। सर, काय म्हणाल तुम्ही? आता गोरगरीब लोक आहेत ते फॉर्म भरू शकत नाहीयेत, काय आपण निर्णय घेतोय? बघा, सिडकोची जी काही स्कीम आता ज्या आम्ही 26 घराची केली, लॉटरी काढलेली, त्याच्यामुळं त्याच्यात अनेक ठिकाणी कमी सुद्धा किमती आहेत, थोडा जास्त अशा किमती आहेत। वेगवेगळ्या ठिकाणचं लोकेशन पाहून ठरवलेल्या त्या किमती आहेत। आता एका ठिकाणी तुम्ही खारघरच्या ठिकाणी पाहतायत का किमती एकदम थोडं अपर साईडला आहे, ते लोकेशन वाईज दिलेलं आहे। तिथलच्या असलेल्या जमीनचं नरिमान पॉईंटचा रेट वेगळा आणि खारघरचा वेगळा, असं हे अंतर आहे ना, म्हणून त्याचा रेट आपल्याला जास्त वाटतं। परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे की काही ठिकाणी ह्या किमती थोड्या बहुत कमी झाल्या पाहिजे। ठीक आहे, सिडकोचा थोडा लॉस होतो हे मला त्याची जाणीव आहे, परंतु सर्वसामान्य माणूस आहे, 1 BHK रूम घ्यायचा आहे। सर, सिडकोच्या काही अटी आहेत त्या सुद्धा शिथिल करण्याचा तुमचा प्रयत्न आहे? काही किचकट अटीमुळे अडचण होते? या अटी भरपूर आहेत, अटी जास्त आहेत। आता मी एक वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे। ज्याचं एक घर असलं त्याला दुसरं घर घेता येत नाही, ही अट आपल्यासाठी कशाला पाहिजे? कुटुंबाचा विस्तार होत असतो, म्हणजे एखाद्या जर माझ्या वडिलांनी जर घर घेतलं असतं तर मुलाला घर घेता येत नाही। हे जे काही अटी असतात ना, हे आता शिथिल झाल्या पाहिजे। कुटुंब वाढतंय तसं त्याला दुसऱ्या घराची गरज आहे। सिडको आहे ते किचकट नियमामध्ये अडकून रिडेव्हलपमेंटला सुद्धा काही प्रोजेक्टला परवानगी सुद्धा इकडे नाही देत नाहीये। नाही, मी ते सगळ्या बाबीचा थोडा अभ्यास केलेला आहे आणि जेवढ्या शिथिल करता येईल तेवढ्या सगळ्या अटी शिथिल करायचा प्रयत्न करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।